अकोला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फाईट भागात शुक्रवारी रात्री घडली। शरद श्रीराम तुरकर असा हल्ला झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे। या भागात तोडफोड देखील झाली। पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली। जखमी नगरसेवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत। अकोला महापालिकेच्या 20 प्रभागातील 80 जागांसाठी निवडणूक झाली। या निवडणुकीसाठी काल 55.61% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। आज सकाळी 10 वाजल्यापासून 6 झोननिहाय मतमोजणीला सुरुवात झाली। शहरातील अनेक प्रभागांमध्ये अत्यंत काट्याची लढत झाली। त्यापैकीच एक असलेला प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेस व भाजपमध्ये अटीतटीचा सामना झाला। या प्रभागात 3 जागा एमआयएम पक्षाने जिंकल्या तर एका जागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला। प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा 2200 मतांनी पराभव केला। या विजयामुळे प्रभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। त्यातूनच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांची अकोट फाईल भागातून रॅली काढण्यात आली। त्यानंतर प्रभागात असताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे। या धक्कादायक घटनेमध्ये शरद तुरकर गंभीर जखमी झाल्यात। घटनेनंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती आहे। अकोट फाईल परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड सुद्धा झाली। उभ्या वाहनांचं नुकसान करण्यात आलं आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अकोट फाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। राजकीय घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला। राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। हल्ला होण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।